माधव मुंडे यांची गेल्या 17 महिन्यांपूर्वी त्यांचा खून करण्यात आला होता। अजूनही आरोपी मोकाट्याच आहेत। आरोपी अजून पोलिसांनी ताब्यात घेतले नाही आहे। खरं तर यावेळेस पाहिलं तर अनेक वेळा त्यांच्या कुटुंबाने उपोषण करण्यात आलं होतं। अनेक त्यांच्या कुटुंबाला नेत्यांनी भेट दिली होती, आश्वासन दिलं होतं। पोलीस अधीक्षक कार्यालय तसं उपजिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी उपोषण देखील करण्यात आलं होतं, पण त्याला काही आश्वासन देत त्यांनी उपोषण सोडण्यात आलं होतं। मात्र आज 6 तारखेपासून ते कुटुंब आज शहर पोलीस स्टेशन उपोषण बसणार होतं, पण ते आज ते बसणार नाही आहे। त्याचं कारण काय आपण त्याची संवाद साधून माझ्यासोबत माधव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे येतात। ताई, काय सांगाल, आज आपण परळी शहर पोलीस स्टेशन उपोषण बसणार होतात, काय झालं नेमकं याचं? पहिल्यापासून आपण सुप्रियाताईंवर आणि SP सरांवर विश्वास ठेवूनच आपले उपोषण स्थगित केलं होतं। आजचं बी उपोषण आपण SP सरांमुळे स्थगित केलं आहे, कारण त्यांना आरोपी निष्पन्न झाले आहेत। आरोपी 30 तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत आम्ही पकडू असं आश्वासन आम्हाला SP सरांनी दिलं आहे। आणि त्यांच्या पाठीमागं त्या आरोपीच्या पाठीमागं पुण्यामध्ये पथक पाठवलं होतं SP सरांनी। मग तर SP सरांना यश आलं नाही, तर म्हणून SP सरांनी आम्हाला 30 जूनपर्यंत आश्वासन दिलं आहे आणि आरोपी तात्काळ अटक करू असं सांगितलं आहे। तर आपण अनेक वेळा त्या पोलीस अधीक्षक सांगितले की ज्या पोलिसांना तपास केला त्या पोलिसांचा शेड्यूल काढण्यात यावा, अशी खूप मागणी करण्यात आली होती। पोलीस अधीक्षकांनी मला आश्वासन दिलं होतं, आपण म्हणजे उपोषण बी करण्यात आलं होतं। पण आज काय असं ठोक उपोषण म्हणजे तुम्हाला त्यांनी दिले कारण किंवा आता 30 तारखेला तुम्हाला तुम्ही स्टॉप करतात स्थगित केलेलं उपोषण? आता इथल्या सगळ्या पोलिसांचे आपण CDR मागितले होते ना, कारण ते आम्हाला सुरुवातीपासून म्हणत होते आम्हाला आरोपीच निष्पन्न नाही आहे। मग आरोपी निष्पन्न नाही, मग SP सरांनी एवढं तर सांगितलं आहे की आरोपी निष्पन्न झाला आहे। मग SP सरांना काहीतरी यश आलं आहे, मग त्यांच्यावरच आपण पहिल्यापासून विश्वास ठेवून पाठीमागचं जे आपण बीडमध्ये उपोषण केलं होतं ते स्थगित केलं। पण आजचं जे आमचं जे साखळी उपोषण होणार होतं पोलीस स्टेशनसमोर परळी इथल्या, तर ते पण SP सरांनी परवा दिवशी कॉल करून सांगितलं की नका ताई उपोषण करू आणि आरोपी निष्पन्न झाला आहे। मग एकतरी यश म्हणजे आरोपी तर निष्पन्न झाला ना, इथले तर डायरेक्ट म्हणले आरोपीच निष्पन्न नाही। मग काहीतरी SP सरांच्या हातात ठोक सबूत लागला असेल की आरोपी त्यांना निष्पन्न झाला आहे। मग ते आपल्याला म्हणतायत ना 30 जूनपर्यंत करू, तर मग 30 जूनला बघू ना आपण SP सरांचं जसं जसं ते आश्वासन देत आहेत तसं थोडीशी स्टेपवर करून आरोपीपर्यंत पोहोचत आहेत। मग आपण SP सरांवर विश्वास ठेवून आता 30 जूनपर्यंत थांबून नंतर उपोषणाचं खरं पाहिलं तर त्या गोष्टी तर 18 महिन्यात चालू आहे, 17 महिने उलटून गेले, तर खूप मोठा कालावधी निघून गेलेला आहे। हो ना, कालावधी तर निघून गेला। इथल्या पोलिसांनी म्हणजे लक्ष दिलं नाही किंवा त्यांना फोन आले म्हणून त्यांनी केस थांबवली। पण SP सर जे प्रयत्न करत आहेत ते जे लगातार म्हणजे आरोपीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मग त्यांच्यावरच आपण पहिल्यापासून विश्वास ठेवून म्हणूनच उपोषण आजचं पण स्थगित केलं आहे आपण। तर हे होते ज्ञानेश्वर मुंडे यांनी सांगितलं की SP पोलीस अधीक्षक यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि 30 तारखेपर्यंत हे उपोषण त्यांनी स्थगित करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन यश गायकवाडसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।